राम राम शेतकरी मित्रांनो, आज आम्ही आमच्या काकाच्या शेतात, अण्णाच्या शेतात आलेलो आहे तुरीच्या प्लॉटमध्ये. आता तुम्ही बघू शकता, हे बदनापूरचं संशोधित वाण आहे आमचं, गोदावरी BDN 201341. हे अतिशय चांगल्या प्रमाणात आलेले आहे. ह्या कंडिशनमध्ये गावातील इतर कुठल्याही तुरीचा प्लॉट ह्या कंडिशनमध्ये आम्हाला दिसलेलं नाही. आता याची शेंडा खुडणी एकदा केलेली आहे का ना? एकदा शेंडा खुडणी केलेली आहे आणि याच्यावर आपण स्प्रे दिला होता, बुरशीनाशक आणि सूक्ष्म अन्नद्रव्य घटकाचा आणि एक कीटकनाशकाचा, जे स्वस्तात मस्त कॉम्बिनेशन आपण या तूर पिकावर दिलेलं होतं. UPLचं अर्गाईल दिलं होतं. हे 20 लिटरच्या पंपला 15 ग्रॅमचं प्रमाण आपण दिलेलं होतं. आणि हे ग्रीन क्रॉपचं एक मायक्रोन्यूट्रिएंट घटक असलेलं प्रोडक्ट आहे, ज्याचं प्रमाण आपण लिटरला 2 ml असं दिलं होतं. 1 लिटर पाण्याला 2 ml प्रमाण दिलं होतं. आणि एक बुरशीनाशक दिलं होतं, एक साधं M45 ते 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी. तर त्याचा रिझल्ट असा खूप अतिशय सुंदर आलेला आहे. आणि ही जी तूर आहे शेतकरी मित्रांनो, गोदावरी, हे कितीही पाणी झाला तरी बी याच्यात मर रोगाचं प्रमाण 0% आहे. आणि खरं तर मी धन्यवाद देऊ इच्छितो दीपक पाटील, आपले गोदावरीचे जे जनक आहे, KT जाधव सर, दीपक पाटील सर, जे की आता गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर कॉलेज बदनापूरचे प्राचार्य आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी हे चांगलं अतिशय सुंदर प्रकारे एक उत्पादन देणारं वाण हे शेतकऱ्यासाठी काढलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो. कारण की ही तूर लावतोय आम्ही सलग 4 वर्षापासून. हिला मला 10+ ॲव्हरेज सरासरी काही जास्त ॲक्टिव्हिटी न करता येत आहे. मला मागच्या वर्षी 13 क्विंटल चालू होतं, त्याच्या अगोदर 12 क्विंटल 65 किलो, असं दरवर्षीप्रमाणे 10+ तर इझिली बऱ्याच शेतकऱ्यांना याचं सरासरी उत्पादन येऊन जातं. त्यांना कशी वाटली तुम्हाला ही व्हरायटी? गोदावरी वाण हे बाकीच्या तुरीपेक्षा चांगलं आहे. थोडं पाणी लागतं, थोडंसं लेट आहे, 1 महिनाभर, पण चांगलं आहे. तर पिकाची निवड करताना, बियाण्याची निवड करताना शेतकरी मित्रांनो, अभ्यासपूर्वक करा आणि जे तुमच्या शेतामध्ये फिक्स तुम्हाला उत्पादन देऊनच जाईल असेच वाणाची निवड करा. धन्यवाद.